मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माळावरची जाखील भाग 2. पण गोष्ट सुरू करण्याआधी एक विनंती आहे. जर कोणी ह्या गोष्टीचा पहिला भाग बघितला नसेल तर तो भाग बघूनच हा भाग पाहायला सुरुवात करावी. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. कधी कधी नियोजन करून सुद्धा गोष्टी फसतात, हा विचार अजयच्या मनात घोळत होता. तब्बल 1.5 वर्षांनी तो गावी जायला निघाला होता. त्यासाठी त्याने पुष्कळ तयारी सुद्धा केली होती. एक खाजगी गाडी ठरवून सकाळी जाण्याच्या तो तयारीत होता. पण ऐनवेळी ड्रायव्हरला यायला उशीर झाला, त्यामुळे निघायला दुपार झाली आणि आता त्यातच भर म्हणून गाडी खराब झाली. मित्राचीच कंपनी असल्यामुळे तो काही बोलू पण शकत नव्हता. अजयचे गाव अगदी सह्याद्रीच्या पायथ्याशी होते. संगमेश्वर व साखरपा याच्या दरम्यान वसलेलं वेताळवाडी हे गाव. संगमेश्वर जाऊन काही वेळ झालाच की गाडी खराब झाली होती. ड्रायव्हरने आपलं संपूर्ण कसब लावलं, पण गोष्ट त्याच्या हाताबाहेरची होती. शेवटी असं ठरलं की ड्रायव्हर संगमेश्वरला जाऊन मेकॅनिकला आणून गाडी दुरुस्त करणार होता आणि अजय एखाद्या रातराणी बसने आपल्या गावी जाणार होता आणि ड्रायव्हर सकाळी गाडी घेऊन तिथे येणार होता. नशिबाने ड्रायव्हरला एका बाईकवाल्याने लिफ्ट दिली होती. अजयने एक छोटी बॅग सोडली तर बाकी सारं सामान गाडीत सोडलं होतं. अजय जिथं उभा होता तो एक फाटा होता. आजूबाजूला काही दुकानं होती, पण ती देखील आता बंद झाली होती. अजय दिसायला अगदी सामान्य होता. मध्यम उंची, सावळा रंग, काळे डोळे, तरीही बघणाऱ्याला त्यात काही खास वाटे. त्याने घड्याळ पाहिले. 11 वाजायला 5 मिनिटं बाकी होती. गाडीची वाट पाहत असताना अजयच्या मनात विचार आला की पहिल्यांदाच आपण एवढ्या कालावधीने गावी चाललो आहोत. या 1.5 वर्षात काय काय बदल झाले असतील. 1.5 वर्ष हे काही मोठं अंतर नव्हतं, पण अजयसारख्यासाठी जो वर्षातून 4 ते 5 वेळा तरी गावी जातो त्यासाठी हे अंतर नक्कीच मोठं होतं. तसा अजय हा मुंबईतच राहिलेला. त्याचं प्राथमिक शिक्षण हे गावी झालं होतं. त्यानंतर तो मुंबईला आपल्या काका काकूकडे गेला. तिथेच त्याचं पुढचं शिक्षण झालं आणि पदवी झाल्यावर तो मंत्रालयात कामाला लागला होता. पण शिमगा, गणेश जयंती, गणेश चतुर्थी, दिवाळीत आणि उन्हाळ्यात गावी जाणं त्याचं ठरलेलं असायचं. निदान त्यावेळेस थोडे दिवस का होईना तो आईवडिलांबरोबर गावाच्या मित्रांबरोबर राहायचा. त्याचे आईवडील मात्र मुंबईला येण्याचं शक्यतो टाळायचे. अजयचं गावी जाण्याचं कारण काही सुट्टी न मिळणे, आर्थिक किंवा कंटाळा हे नव्हतं. कारण थोडं अनैसर्गिक होतं. मुंबईच्या कोण्या मित्राला सांगितलं असतं तर विश्वास ठेवणे लांबची गोष्ट, तो हसून हसून ठार वेडा झाला असता. पण त्याला माहीत होतं की हे किती गंभीर आहे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. आणि आता तो गावी चालला होता ते कारण तो आता समूळ नष्ट करणार होता. इतक्या दिवस तो आपल्या आईवडिलांपासून, गावच्या मित्रमैत्रिणींपासून लांब राहिला होता. त्याचा राग, संताप आता अनावर झाला होता. मनात भीती तर होतीच, पण त्याला आता हे प्रयत्न केलेच पाहिजे. त्यासाठी त्याने पूर्ण तयारी देखील केली होती. काय करायचं हे त्यानं पूर्वीच ठरवलं होतं. त्याची एकदा उजळणी तो मनात करत होता. इतर तयारी झाली तरी मनाची तयारी कितपत आहे या बाबतीत तोही साशंक होता. इतक्यात त्याच्या समोरून एक एसटी बस भरधाव वेगाने निघून गेली. दुसऱ्या क्षणी तो भानावर आला आणि तो बस मागे धावला. पण गाडीचा वेग बघता ती थांबणार नाही असं त्याला वाटलं. मात्र त्याचं नशीब जोरावर होतं. बस पुढे जाऊन काही अंतरावर थांबली. तो धावतच त्या दिशेने गेला. बस थांबली. तिथे पिंपळवाडी थांबा असा फलक होता. त्याने गाडीचा दरवाजा उघडला. नेहमीप्रमाणे त्याची नजर बसच्या प्रवाशांकडे गेली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे गाडी जवळपास पूर्ण खाली होती. 2 प्रवासी बसच्या उजव्या बाजूला शेवटून दुसऱ्या सीटवर बसले होते. त्यापैकी एक स्त्री होती जिने बुरखा घातला होता आणि बाजूला जो बसला होता त्याने माकड टोपी घातली होती.
दोघेही झोपले होते. त्याच्या विरुद्ध बाजूच्या सीटवर एक माणूस घोंगडे घेऊन झोपला होता आणि त्याच्या शेजारचा माणूस समोरच्या सीटवर हातावर डोके ठेवून झोपला होता. शेवटच्या सीटवर एक जण आडवा झाला होता. एकंदरीत गाडी खाली होती. त्यानंतर त्याचं लक्ष कंडक्टरकडे गेलं. तोही आपल्या सीटवर झोपा काढत होता. अजयला बघून तो जरा सावरून बसला. थंडीचे दिवस असल्याने त्याने मफलर गुंडाळला होता आणि चक्क रात्री गॉगल घातला होता. अजय आपल्या आवडत्या सीटवर म्हणजे कंडक्टरच्या 2 सीट मागे बसच्या मधोमध बसला. त्याचं गाव यायला अजून 1.5-2 तास तरी लागणार होते. तोपर्यंत एक झोप काढता आली असती. त्याने सीटवरून न उठताच मागून कंडक्टरला पैसे दिले व तिकीट फाडले आणि झोपेच्या स्वाधीन झाला. अजयने खिडकीबाहेर नजर टाकली आणि मनात विचार आला, आज खूप काळोख दिसतोय, चंद्र पण दिसत नाही, म्हणजे आज अमावस्या असणार हे त्याच्या लक्षात आलं. आपण निघालो आणि नेमकं आज अमावस्या निघाली. अमावस्या तर होतीच, त्यातही आजूबाजूला खूप धुकं पसरलं होतं. त्यामुळे अंधारात अजूनच भर पडत होता. गाडी आता चढायला लागली होती. आता मोकळं भकास माळरान लागेल, अजयने मनात विचार केला. 29 डिसेंबर रात्री 11:20. गाडी आता मोकळ्या माळरानावर आली होती. धुक्यामुळे फारसं काही दिसत नव्हतं. अजयला गाडीची गती पाहता वाटलं, आता लवकरच आपण गावी पोहोचू, की तितक्यातच गाडीची गती अचानक मंदावली. ड्रायव्हरने अचानक गती कमी का केली हे पाहण्यासाठी अजयने खिडकीतून समोरच्या रस्त्याकडे पाहिले. रस्त्याच्या कडेला हेडलाईटच्या प्रकाशात त्याला एक स्त्री उभी असलेली दिसली. तिने घातलेल्या काळ्या साडीत बसवलेल्या सोनेरी तारा त्या प्रकाशात चमकत होत्या. ती उंच दिसत होती. विलक्षण गोरा रंग लांबूनच ओळखता येत होता. लांब वेणी घातलेले केस, भरदार शरीरयष्टी ही वैशिष्ट्ये तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा दाखला देत होते. या उजाड भकास माळरानावर जिथे मानवी वस्तीची साधी खूनही नाही, तिथे ही स्त्री एवढ्या रात्री, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्याला काहीतरी करायला हवं, पण काय हे त्याला सुचत नव्हतं. तो तसाच उठून ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये गेला. कसं विचारावं, त्यापेक्षा काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. शेवटी त्याने विचारलं, दादा, तुम्ही गाडी का थांबवताय? ड्रायव्हरने काहीच न बोलता फक्त मानेने समोर खून केली. अजयने समोर पाहिले. गाडीच्या काही मीटर अंतरावर ती उभी होती. शेवटचा प्रश्न म्हणून तो म्हणाला, अहो दादा, या उजाड माळरानात कुठे गाडी थांबवताय? हा काही साधा प्रकार दिसत नाही आहे, एवढ्या रात्री. पण तो पुढे बोलणार तोच गाडी थांबली होती. ती स्त्री समोरच्या काचेतून दिसत होती व ती अजयलाच रोखून पाहत होती. तो मागे वळला व आपल्या जागेवर जाऊन बसला. काही सेकंदात ती गाडीच्या आत आली. तिने दरवाजा बंद केला, पण ती त्याच जागेवर उभी होती. तिची नजर अजयवर खिळली होती. तिच्या त्या नजरेने हृदयाचे ठोके वाढू लागले होते. त्या नजरेला नजर देणे त्याला शक्य नव्हते. त्याने मान खाली घातली. एव्हाना गाडी चालू झाली होती, पण काही क्षण ती तशीच उभी होती. नंतर एखादी मंद झुळूक जावी तशी ती त्याच्या मागे सीटवर बसण्यासाठी निघून गेली. अजयने सुटकेचा निश्वास सोडला. हृदयाची धडधड आता पूर्ववत झाली होती. या प्रसंगाने त्याच्या काही मागच्या आठवणी जाग्या झाल्या. जवळपास 1.5 वर्षापूर्वी अजय होळीला गावी गेला होता. मुंबईचे चाकरमनी गावात यायला अजून सुरुवात झाली नव्हती. एकंदर माणसं कमी होती, म्हणून अजय व परशा यांना होळीसाठी लागणारी सुकी लाकडं जमा करण्याचं काम दिलं गेलं होतं. अजय आणि परशा लहानपणीचे दोस्त होते. कुठलंही काम त्यांनी एकत्र केलं की ते कितीही कठीण असो ते पूर्ण करतच असे. अजय मुंबईला कामाला होता, पण परशा गावीच राहत होता. त्यामुळे त्यांना एकत्र घालवण्यासाठी गप्पा गोष्टींसाठी वेळ कमी मिळे. पण आज काम त्यांना एकत्र करायचे होते आणि त्याबरोबर गप्पा गोष्टी सुद्धा होती, म्हणून ते खुश होते. त्याप्रमाणे दोघे माळावर काही लाकडं शोधायला गेले होते. दुपारचे 12 वाजायला आले होते. सूर्य अगदी डोक्यावर आला होता, पण खूप शोधूनही त्यांना सुकी लाकडं मिळाली नव्हती. त्या गरमीत ते अक्षरशः हैराण झाले. अजय मुंबईचा असल्यामुळे त्याला तर हे ऊन सहनतेच्या पलीकडे गेलं होतं.
शेवटी परशा अजयला म्हणाला, आजा तू तिकडे जा, मी या बाजूला पाहतो. लाकडं मिळाली की हाक दे. अजयही वैतागला होता. त्याने हातात कुऱ्हाड घेतली व त्या दिशेला जायला लागला. आजा, परशाने हाक मारली, जास्त लांब जाऊ नकोस. सातविनाच्या झाडापलीकडे जाऊ नकोस. ती गावाची हद्द आहे, त्यापुढे नको जाऊस. अजय काहीही बोलला नाही. तो फार थकला होता आणि बोलायची पण ताकद उरली नव्हती. अजय माळाच्या वरच्या बाजूला भटकला, पण अर्धा तास फिरूनही सुकी लाकडं हाती लागत नव्हती. तो स्वतःशीच आश्चर्य करत होता की साधी सुकी लाकडं मिळत नाहीत आपल्याला. अजय खूप थकला होता. शेवटी तो एका झाडाच्या खाली दगडावर बसला. समोर मोकळा माळ होता. मध्ये मध्ये काही झाडं दिसत होती. अचानक त्याला काहीतरी दिसलं. थोड्या एकाग्रतेनंतर त्याला कळलं की त्याला जे पाहिजे हे तेच आहे. ते झाड खूप पांढरे होते. बहुतेक आयनाचं झाड असावं, पण एवढं पांढरं? अजयने मनात विचार केला. त्या झाडाला एकही पान नव्हते. काही मोजक्या फांद्या सोडल्या तर बाकी काहीच दिसत नव्हते. कदाचित ते झाड मरायला आले असावे किंवा मेलेही असावे. त्याने ते झाड पूर्वी कितीतरी वेळा पाहिले होते, मात्र त्याबद्दल कधी विचार केला नव्हता आणि करण्याची काही गरज नव्हती. पण आता त्याला त्या झाडाची आवश्यकता होती. यापुढे अजयने विचार केला नाही. त्याने बाजूला ठेवलेली कुऱ्हाड घेतली आणि त्या झाडाच्या दिशेने निघाला. जवळ पोहोचल्यावर त्याला कळले की झाड खरोखरच फार सुकलेले आहे. जास्त उंचही नाही. त्या झाडाच्या काही अंतरावर त्याला एक पडलेलं घर दिसलं. तेही पूर्वी त्याने पाहिलं होतं, कारण दोन्हीही रस्त्याच्या बाजूला होती. त्यामुळे गावाच्या बाहेर किंवा आत जाताना ते झाड व घर नेहमी दिसे. पण त्याने त्यावर विचार सुद्धा केला नसेल आणि तेव्हा गरजही नव्हती. अजय झाडावर चढला. मोजून 4-5 असलेल्या फांद्या त्याने अर्ध्या तासात तोडून टाकल्या. शेवटी एक फांदी तो तोडत असताना त्याला समोरून परशा येताना दिसला. तो धावतच येत होता. त्याला विलक्षण घाई झाली होती. तो आवाजही देत होता, पण अजयपर्यंत काही ऐकू येत नव्हतं. तो बराच लांब होता की तो इथे यायला काही वेळ लागेल. तोपर्यंत ही फांदी तोडून टाकू. परशा आता झाडाच्या अगदी जवळ येऊन हाका मारत होता. आजा, अरे काय करतोयस तू? परशा जवळजवळ ओरडलाच. त्याचं बोलणं संपतं न संपतं की उरलेली फांदी पण खाली जमिनीवर पडली. त्या फांदीकडे परशाने पाहिले. त्या फांद्या परशाला माणसाच्या सुकलेल्या हातापायासारख्या वाटत होत्या. सुकल्यावर हातपाय जसे कडक होतात आणि त्याचा रंग पांढरा फिकट होतो, तशाच त्या वाटत होत्या. परशा आळीपाळीने झाडाकडे व फांद्यांकडे पाहत होता. तोपर्यंत अजय खाली उतरला होता. चल, आपलं काम झालं की ही लाकडं पुरेशी आहेत, नाहीतर काही लाकडं आपल्याकडे आहेतच. त्याचं बोलणं ऐकून परशा भानावर आला. अरे, तुला मी बोललो होतो ना की 7वीच्या झाडापलीकडे जाऊ नकोस. ती गावाची हद्द आहे आणि हद्दीतील लाकडं घे, तरी तू इतक्या लांब आलास. अजयला ही गोष्ट पूर्वी लक्षात आली नव्हती, पण आता त्याला कळलं. अरे, म्हणजे ही लाकडं चालणार नाही काय? एवढ्या मेहनतीने तोडलेली लाकडं फुकट जाणार काय? अजय काकुळतीला येत म्हणाला. अरे मूर्खा, तुला माहित नाही तू काय केलं आहेस ते? या झाडावर तू कुऱ्हाड चालवलीस, म्हणजे साक्षात तिच्यावर. परशाने पुढचे शब्द तोंडातच ठेवले. चल, आपण निघूया इथून. अजय काही बोलणार तर त्याला परशाच्या एका हाताने गप्प केलं. अजय फार गोंधळला होता आणि परशाचा थोडा रागही आला होता, पण तो काही बोलला नाही. परशाने एकदा झाडाकडे पाहिलं. मुळातच पांढरं फिकट ते झाड. गेल्या कित्येक वर्षात एकही पान त्या झाडाला आलं नव्हतं, पण आता फांद्या तुटल्यामुळे अजूनच विचित्र वाटत होतं. त्याचं त्या फांद्याकडे लक्ष गेलं आणि भर उन्हात राहिल्यामुळे की कुठल्या वेगळ्या कारणामुळे त्याला त्या माणसाच्या हातापायासारख्या वाटणाऱ्या फांद्या वळवळत आहेत असं वाटलं. या ठिकाणी थांबणे आता योग्य नाही हे त्याला कळले. तो अजयला घेऊन घाईघाईने गावाकडे निघाला. आपल्याबरोबर त्यांनी फक्त अजयकडे असलेली कुऱ्हाड तर परशाकडे असलेला कोयता सोडून इतर काहीही नेलं नाही. अजय व परशा दोघे अजयच्या घरी पोहोचले. अजयला एका खुर्चीत बसवून परशा म्हणाला, तू इथून कुठेच उठून जाऊ नकोस.
यावेळी ऐक, मी गुरुवांना बोलवायला जातो आहे. अजयची आई हे सर्व पाहत होती. ती परशाला म्हणाली, अरे काय झालं अन लकडा खाय हत? आगे तुझ्या पोरानं काय केलं ठाऊक आहे? आधी विचारते का? मी गुरुवांकडे जाते. परशा रागारागात म्हणाला आणि निघून गेला. तेवढ्यात अजयचे वडीलही आले होते. त्यांनीही हे ऐकलं, पण ते काही विचारणार इतक्यात परशा गेला सुद्धा. अजयच्या आई वडिलांनी एकमेकांकडे पाहिलं. अजयच्या वडिलांनी अजयला विचारले, अजय काय झालं? यो परशा असो रागारागात का निघून गेलो? आणि तू काय केलं पोरा? यो परशा काय म्हणत होतो? अजय काय सांगणार त्यालाही काही कळत नव्हते. अजयने पाण्याचा एक घोट घेतला व सर्व सविस्तर हकीकत त्याने आपल्या आईवडिलांना सांगितली. हकीकत सांगताना आईवडिलांच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव, आपण काही मोठी चूक केली हे अजयला सांगत होते. त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीचे संमिश्र भाव होते. अरे अजय, ह्या तू काय केलंस? तुका काय गरज होती तिकडं जाऊची? त्याची आई रडायला आली होती, पण अजयला खरोखरच काही कळत नव्हते. तो फार गोंधळला होता. अगं पण सांगशील तरी काय केलं ते? ते झाड तू तोडलंस ते तिचा होता. अजयची आई म्हणाली, ती कोण? अजय जवळपास ओरडलाच. ती जी आता तुझं जगणं मुश्किल करणार आहे, तुझ्या जीवावर उठणार आहे, जिच्या शक्तीने तो माळ भारलेला आहे. त्या ऐनाच्या झाडावर तिची सत्ता आहे. तिला खूप नावं आहेत, पण सर्वांसाठी एकच नाव बस आहे, माळावरची जाखीन. गुरव दरवाजावर उभे होते आणि परशाही बरोबर होता. ते पुढे म्हणाले, तुला काहीच कल्पना नाही तू केवढी मोठी चूक केलीस अजय. पण काका, मला याबद्दल काहीच कसं माहीत नाही. मला आजपर्यंत याबद्दल कधीच कोणी काहीही बोललं नाही. गुरुवांनी त्याला काही क्षण पाहिले. नंतर ते म्हणाले, अजय, या गोष्टी फार जुन्या आहेत. काहींच्या मते तर दंतकथाच. आज माझं वय 66 वर्ष आहे, पण या माझ्यापेक्षा 100 वर्षे अगोदर झालेल्या घटना आहेत. गावातील नव्या पिढीला एवढंच माहीत आहे की ती जागा धोक्याची आहे, त्यापासून लांब राहायला हवं. तुला समजायला लागल्यापासून तू मुंबईलाच होतास. काही दिवसांसाठी तू इथे यायचास आणि तेही सणासुदीला. त्यामुळे तुला काही कल्पना दिली गेली नाही आणि असं करण्यास मीच तुझ्या आईवडिलांना सांगितलं होतं. पण आता मला त्याचा पश्चाताप होत आहे. गुरुवांनी मान खाली घातली. अजय, कधी कधी कल्पना देणे महागात पडते, कारण मुंबईचे सुशिक्षित लोक यांना भाकड कथा म्हणतात आणि ते सिद्ध करण्यासाठी ते स्वतःला त्या संकटात टाकतात. म्हणून तुला काही सांगितले नाही. आता मात्र वाटतं तुला थोडी कल्पना द्यायला पाहिजे होती. काका, तुम्ही मला आजवर जे सांगितलं त्या सर्वांवर मी डोळे झाकून विश्वास ठेवला होता. जशा चांगल्या शक्ती असतात तशा वाईटही असतीलच. तुम्ही जेव्हा मला त्या माळाचं रहस्य काही सांगितलं नाही, आता मात्र वेळ आली आहे तेव्हा सांगा, कारण मगापासून सर्व माझी चूक काढत आहेत, पण नेमकी काय चूक केली हे कोणी सांगत नाही. अजय, गुरव म्हणाले, आता जर हे रहस्य कुणाला सांगायला हवे तर तो तूच आहेस. पण यापूर्वी तुला काही सांगू इच्छितो. या सर्व घटना फार पूर्वी घडल्या आहेत. त्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत अशा माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. या सर्व एकीव घटना आहेत. तर मग ऐक. आपलं गाव हे खूप जुनं आहे, कदाचित शिवपूर्वकालीन असेल. आपल्या गावाजवळील आंबाघाट हा त्यावेळी कोकण व देश यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता. त्यामुळे आपलं गाव बाजाराचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. वेळ हळूहळू जात होता. स्वराज्य गेलं आणि इंग्रजाचं राज्य आलं. तेव्हाची ही गोष्ट. गावावर आलेलं सर्वात मोठं संकट, आणि ते आणलं स्वतःच्या गावाच्या खोताने. त्याचं नाव होतं आप्पाजी शेट्टे. गावाचा खोत हा इंग्रजांचा गुलाम होता. त्याला इंग्रजांकडून त्यासाठी काही तुकडे मिळायचे. एकदा हा आप्पाजी शिकारीला गेला होता आणि दुर्दैवाने तो जंगलात भटकला. दुर्दैव त्याचं नव्हतं, या गावाचं होतं. कारण या गावात पुढे काही ज्या अनिष्ट घटना घडणार होत्या त्याची ही खरी सुरुवात होती. शेवटी त्याला मार्ग सापडला
आणि तो गावात परत आला. पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्याबरोबर ती होती. तिचं नाव होतं यामिनी. तिनेच खोताला जंगलाबाहेर आणलं आणि तिच्या सौंदर्यावर भाळून त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही ती स्वीकारली. पण तिच्या पूर्वायुष्याबाबत कुणाला काहीच माहिती नव्हती. स्वतःला खोताला देखील दिवस जात होते, पण यामिनी क्वचितच घराबाहेर जात. गावातल्या फार कमी लोकांनी तिचा चेहरा पाहिला होता. आणि मग त्या घटनांना सुरुवात झाली, जी या खेड्याच्या इतिहासात सर्वात भयानक होती. सदू जाधव रात्रीच्या एका कामासाठी बाजूच्या गावी गेला होता. तो परत आलाच नाही. सदू एकटा होता, व्यसनी होता. त्यामुळे त्याची चौकशी कोणी केली नाही. ती अमावस्या होती. तिथून दर अमावस्याला एक गावातील माणूस नाहीसा होऊ लागला. 3 महिन्यात 3 माणसं गायब झाली. आणि मग गावातले मोठ्या आणि जाणकार व्यक्तींना जाग आली. सगळ्यांनी वेगवेगळे तर्क लावले, पण यामिनीचे आगमन आणि सुरू झालेल्या या घटना यातील संबंध सर्वांना पटला. गावाचा खोत हा मोठा असला तरी संपूर्ण गाव यामिनी विरुद्ध एकत्र आलं होतं. शेवटी नाईलाजाने खोताने तिला गावाबाहेर काढले. पण गावाच्या वेशीबाहेर एक छोटं घर बांधून दिलं आणि महिन्याचा खर्च पुरवायला लागला. तिच्या विरुद्ध भक्कम पुरावा नव्हता, म्हणून तिला गावाबाहेर राहण्याची परवानगी होती, मात्र गावात प्रवेश नव्हता. तरीही हे चक्र थांबलं नाही. गावातली माणसं नाहीशी होतच होती. असंच एका अमावस्येला गणू गायब झाला आणि सारं गाव यामिनीच्या घराकडे निघालं. तिचा दरवाजा काही गावकऱ्यांनी तोडला. आतमध्ये एका चौतऱ्यावर गणू बेशुद्ध पडला होता आणि समोर कुठल्या तरी अभद्र देवतेची मूर्ती होती. त्या मूर्तीवर प्रेम, वात्सल्य, समाधान, संतोष हे भाव नव्हते. त्या जागी वासना, क्रोध, लालसा यासारखे विकृत भाव होते. त्याच्यावर हार फुलं घातली होती आणि गणूच्या चेहऱ्यावरही शेंदूर फासला होता. गावातल्या माणसांना पाहून ती घाबरली, पण ती काही करणार. तितक्यात तिला गावातल्या काही तरुणांनी पकडले. तिचे हातपाय रस्सीने घट्ट बांधले आणि बाजूला असलेल्या झाडावर दोरी टाकून दोरीचा फास बनवून तिच्या गळ्यात टाकला. असं बोलतात की सामान्य माणूस जिथे 5 मिनिटात मेला असता, तिथे ती जवळपास 4 तास जिवंत होती. तिचं अंग तडफडत होतं. शेवटी सूर्याचा पहिला किरण तिच्या अंगावर पडला आणि ती गतप्राण झाली. तिला त्या झाडाखाली पुरण्यात आले. तिच्या मृत्यूने आपल्या गावावरील संकट टळले असं गावकऱ्यांना वाटलं. पण तिच्या मृत्यूनंतर देखील या घटना संपल्या नाहीत, कारण अमावस्येचे ते सत्र चालूच राहिलं. शेवटी एका मंत्रिकाला बोलावलं. त्याने आपल्या मंत्रशक्तीने तिच्या आत्म्याचा गावातला प्रवेश बंद केला आणि आपल्या मंत्रशक्तीने तिची शक्ती कमी केली. तरीही बाहेरून येणाऱ्यांना धोका होताच, मुख्यतः अमावस्येला, जेव्हा तिची शक्ती वाढलेली असते. त्या दिवशी एक नियम ठरला. अमावस्येला त्या मार्गाने कधीच ये जा करायची नाही. कालांतराने तो लहान रस्ता मोठा झाला, रहदारी वाढली, पण हा नियम काटेकोरपणे पाळला गेला आणि आता ती गावची परंपराच झाली आहे. आठवतं का, तुलाही तुझ्या आईने अमावस्येला बाहेर जाण्यास व येण्यास मनाई केली, ती का ते? असो, तर मग नंतर गावची समस्या खूप कमी झाली, पण संपली नाही. ज्या आयनाच्या झाडावर तिला गावातल्या माणसांनी लटकवलं, ते झाड त्या दिवसापासून सुकायला लागले. प्रथम त्याची सर्व पाने गळाली आणि मग हळूहळू ते सुकायला लागलं. मांत्रिकानेही सांगितलं, तिची शक्ती या झाडात आहे आणि ती अमावस्याला झाडामध्ये प्रवेश करते. जर तिचा समूळ नाश करायचा असेल तर अमावस्येला या झाडाचा नाश केला पाहिजे. पण हे साक्षात मृत्यूला आव्हान दिल्यासारखं होईल. स्वतः मांत्रिक पण हे करायला तयार नव्हते, पण गाववाले खुश होते. निदान या संकटातून तरी मुक्तता झाली होती. त्यानंतर तो भयान मृत्यूचा खेळ थांबला. ते जे नियम आहेत ते अजून आम्ही पालन करत आहोत. ते झाड नसून ते तिच्या शक्तीचं प्रतीक आहे. आणि अजय, तू तर त्यावरच आघात केलास. आता ती तुझ्यावर सूड घेण्याचा प्रयत्न करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. गुरव जेव्हा बोलायचे थांबले तेव्हा अजयला वाटले, आपल्या गावाची आपल्याला नव्याने ओळख झाली आहे. इतकी वर्ष तो गावात राहून देखील अलिप्त होता.
का त्याला मुद्दाम ठेवण्यात आलं होतं. पण आता त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा जे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यावर विचार करायला हवा. आपण संकटात सापडलो होतो याची जाणीव त्याला होती, पण ते केवढे मोठे होते याची कल्पना नव्हती. आता त्याला त्याचीही कल्पना आली होती. काका, यातून सुटकेचा मार्ग काहीतरी असेलच ना. माझ्या हातातून चूक झाली असेलही, पण ती अजाणतेपणी झाली. तुम्हीच मला काहीतरी उपाय सांगा. मी काय करू हे मलाच कळत नाही आहे. अजय, गुरव अजयकडे पाहून म्हणाले, मला माहीत आहे तुझी काही चूक नाही. चूक असेल तर आमचीच आहे की तुला यापूर्वी याबद्दल काही कल्पना आम्ही दिली नाही. यातून सुटण्याचा मार्ग एकच आहे. गुरुवांचा आवाज कठीण झाला. तू यापुढे इथे परत यायचं नाही. निदान या समस्येचा काही उपाय मिळेपर्यंत तरी. तुला तोपर्यंत मुंबईला राहायला लागेल, कारण या गावात तुला ती क्षणभरही जगू देणार नाही. अजयला गुरुवांच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. सुरुवातीला त्याला वाटलं की ते त्याला घाबरवायला बोलत आहेत, पण नाही. त्याचा चेहरा कठीण होता. आवाजात गंभीरता होती. अजयच्या मनात विचार आला की उपाय नाही मिळाला तर. या विचाराने अजयचा चेहरा रडवेला झाला होता. त्याने आपल्या आईवडिलांकडे पाहिले. त्यांचेही अश्रू अनावर झाले होते. त्याचा चेहरा पाहून गुरुवांनी प्रेमळ आवाजात म्हटले, अरे, यावर उपाय काढू आपण. एक मोठे मांत्रिक आहेत, माझे गुरुच समज, शिर्डीला राहतात. त्यांचं नाव सोपानदेव. 90च्या वर वय असेल, पण अजूनही मनाने, शरीराने, बुद्धीने आणि सामर्थ्याने कुठल्याही तरुणाला भारी पडतील असे. मी त्यांना बोलावीन. ते माझ्या आग्रहाखातर नक्की येतील आणि काहीतरी करतील. अजय शेवटी आशेने म्हणाला, काका, तुम्हाला देखील ही विद्या अवगत आहे ना. तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना. गुरुवांनी मान खाली घातली. काही क्षण ते काही बोलले नाही, आणि जेव्हा बोलले तेव्हा त्यांच्या बोलण्यात निराशा होती, खेद होता. अजय, माझ्याकडे ज्या शक्ती आहेत त्या तिच्याशी लढण्यास असमर्थ आहेत. ती खूप शक्तिशाली आहे. तिने नरबळी देऊन सैतानाला खुश केला आहे आणि स्वतःचं सामर्थ्य वाढवलं आहे. मी तिचं काहीच वाकडं करू शकत नाही. पण मी तुला शब्द देतो की हा प्रश्न मी नक्की मार्गी लावेन आणि तू परत पूर्वीसारखा गावी येऊ शकशील. अजय, तू उद्याच मुंबईला जायची तयारी कर, पण सकाळी तू आणि परशा मंदिरात या, कारण आपल्याला यावर तात्पुरता उपाय काढावा लागेल. ऐकताच परशा घाबरून म्हणाला, मी कशाला? मी तर काहीच केलं. तरी आपल्याला काळजी घ्यायला हवी. गुरव मध्येच त्याचं वाक्य तोडत म्हणाले, तू त्या ठिकाणी उपस्थित होतास आणि त्यामुळे तुलाही धोका आहेस. आणि त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या थैलीतून 2 पुड्या परशा आणि अजयच्या हातावर ठेवल्या आणि ते परशाकडे वळले. आज तू अजयबरोबर त्याच्या खोलीत झोपायचं आणि सर्व दारे खिडक्या बंद करून घ्यायच्या. परशाने होकारार्थी मान फिरवली. मग ते अजयकडे वळले. अजय अजूनही त्या पुडीकडे पाहत होता. अजय, गुरव म्हणाले, आजची रात्र खूप बिकट आहे. या पुडी तुझ्या खिशात किंवा उशीखाली ठेव, म्हणजे ती रात्रभर तुझ्या सोबत ठेव. शक्यतो खिशात ठेव. मग ते परशाकडे वळले आणि म्हणाले, तूही ते आपल्या खिशात ठेव आणि अजयवर लक्ष ठेव. उद्या आंघोळी करून तुम्ही मंदिरात या. त्यांनी अजयच्या वडिलांचा चिंताग्रस्त चेहरा पाहिला आणि मग ते त्या दोघांना घेऊन त्यांच्या खोलीत गेले. त्यांना काहीतरी सांगून गुरव निघून गेले. रात्री परशा आणि अजय दोघे अजयच्या खोलीत झोपले होते. दोघांनी आपल्या शर्टाच्या खिशात पुडी ठेवली होती. रात्री केव्हा तरी अजयला जाग आली. त्याचं अंग घामाने भिजलं होतं. गरमीचे दिवस होते. त्यातही परशाने सर्व दारे खिडक्या बंद केल्याने गरमी होत होती. अजय झोपेत होता. त्याने आपले शर्ट काढले आणि एक खिडकी उघडली आणि मग परत झोपेच्या अधीन झाला. परशाला रात्री कसल्या तरी आवाजाने जाग आली. कुणीतरी अंधारात चाचपडत होतं. कुणीतरी काहीतरी अंधारात शोधत होतं. परशाच्या लक्षात यायला काही क्षण लागले. त्यालाही भीती वाटत होती. अंधार असल्यामुळे त्याला काही दिसत नव्हतं. भिंतीवर कॅलेंडरवर हात आपटत होते, जणू ते काही शोधतंय पण मिळत नव्हतं. आणि मग अचानक
एक आवाज आला, अजय. परशाने आवाज ऐकला आणि तो सुन्न झाला. अजय, अजय. तो आवाज किती थंड पण मोहक, एवढा की त्या आवाजाकडे कोणीही आकर्षित होईल. परशाकडे असलेल्या अंगावरच्या पुडीमुळे त्यावर त्याचा प्रभाव पडला नसावा. त्याने खाटेवर पाहिले, अजय तिथे नव्हता. मग परत तो चाचपण्याचा काहीतरी शोधण्याचा आवाज येत होता. त्यानंतर पुन्हा ती थंड हाक खिडकी बाहेरून येत होती. परशा आता खूप घाबरला होता. खिडकी त्याने स्वतःहून बंद केली होती. खूप हिम्मत करून परशाने आवाजाकडे पाहिले. सुरुवातीला त्याला अंधारात काही दिसले नाही. मग डोळ्यांना सवय झाल्यावर त्याला दिसले की तो अजय होता. काहीतरी हाताने शोधत होता, पण त्याचे डोळे बंद होते. आणि मग शेवटी तो जे शोधत होता ते त्याला मिळाले. दरवाजाची कडी आता त्याच्या हातात होती आणि ती तो खोलण्याचा प्रयत्न करत होता. परशाला कळले की अजय त्या आवाजाच्या प्रभावाखाली आहे आणि ती त्याला स्वतःकडे बोलवत आहे. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. या विचारात असतानाच अजयने कडी खोलली आणि दरवाजा ढकलला, पण दरवाजा उघडला नाही. परशा तितक्यात उठला आणि त्याने अजयला हाक मारली. अजयने काही प्रतिसाद दिला नाही. तो अजूनही दरवाजा ढकलत होता, पण दरवाजा उघडत नव्हता. शेवटी अजयने त्याला मोठी हाक मारली. तेव्हा जाऊन अजय भानावर आला. दुसऱ्या दिवशी त्याला कळालं की तो तिच्या प्रभावाखाली गेला होता आणि फक्त गुरव काकांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की दरवाजाला बाहेरून कडी लाव. यामुळे तो वाचला होता. आंघोळ झाल्यावर दोघे मंदिरात गेले. गुरव त्यांची वाटच पाहत होते. आल्यावर त्यांनी दोघांना एक तुळशीची माळ दिली आणि एक मंत्र म्हणण्यास सांगितला व ती माळ गळ्यात घालण्यास सांगितली. तो छोटासा विधी झाल्यावर त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. अजय, काही रोग असतात, त्यावर उपचार सध्या उपलब्ध आहे. काही रोग असे आहेत की ज्यावर काहीच उपाय नाही आणि काही रोगांवर आयुष्यभर औषध घ्यावं लागतं. अजयचा गोंधळलेला चेहरा पाहून गुरव म्हणाले, अजय, तुला काही अर्थ लागत नाही ना? ही जी तुळशीची माळ मी तुला घातली आहे, आता तू ती गळ्यातून कधीच काढू नकोस. मला तिच्या मर्यादा माहीत नाही, पण तरीही तू या माळेला नेहमी गळ्यात ठेव. निदान पुढचा उपाय मिळेपर्यंत तरी. तुझ्या रोगावरील हाच उपाय आहे. आणि परशू, तू देखील ही माळ गळ्यातून काढू नको. अजय, तुझी गाडी केव्हाची आहे? दुपारची आहे, पण यावर उपाय लवकर बघा. मी या गावापासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही. अजयच्या बोलण्यात दुःख होते. ते गुरुवांच्या नजरेतून सुटले नाही. पुढे काही इकडच्या तिकडच्या चर्चा झाल्या व दोघांनी गुरुवांचा निरोप घेतला. त्या दिवशी अजयने गाव सोडले. तो गुरुवांकडून उत्तराची वाट बघत होता. पण तो मुंबईत पोहोचल्याच्या 7व्या दिवशी गुरुवांचे हृदयविकाराने झालेल्या मृत्यूची बातमी आली.